गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील वडेगाव बांध जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकाची नियुक्ती होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही असा निर्णय पालकांनी घेतला आहे आणि आजपासून विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले नसल्याने आता शाळा ओस पडली आहे। राज्यात 1 जुलै 2024 पासून विदर्भातील संपूर्ण शाळा सुरू झाल्यात आणि सर्वत्र शाळा प्रवेश उत्सव दिवस साजरा करण्यात आला। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी जिल्हा परिषद क्षेत्रांतर्गत येणाऱ्या वडेगाव बांध जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा ही सुरू झाली। मात्र या शाळेत केवळ 2च शिक्षक असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे। त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे। या जिल्हा परिषद शाळेत एकूण 1 ते 7 वर्ग आहेत। एकूण 112 विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत। मात्र शाळेला एक मुख्याध्यापक आणि एक शिक्षक असून या शाळेला एकूण 5 शिक्षकांनी नितांत गरज असताना शाळेत 2च शिक्षक असून 3 पदे रिक्त आहेत। विद्यार्थ्यांच्या पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने शासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। यावर्षी शिक्षक भरती सुरू असल्याने सर्व पालक शिक्षक मिळतील अशी अपेक्षा लावून होते, परंतु जिल्हा परिषदेने भरतीच्या पहिल्या टप्प्यात एकही शिक्षक शाळेला दिला नाही। त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पासून सगळ्यांना निवेदन दिले, परंतु गोंदिया जिल्हा परिषद प्रशासनाने शाळेत शिक्षकांची अजूनही नियुक्ती केली नाही। त्यामुळे पालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त करत आज 5 जुलै पासून पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवले नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा ओस पडली आहे। जोपर्यंत शाळेत शिक्षकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी व शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे। तसेच विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीला शासन आणि जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार राहील। त्याचप्रमाणे शासनाने लवकरात लवकर शिक्षकांची नियुक्ती करावी, अन्यथा आम्ही आपल्या पाल्यांच्या TC शाळा सोडल्याचा दाखला शाळेतून काढू असे पालकांनी सांगितले आहे। आता जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे। आमच्या शाळेमध्ये 1 ते 7चे वर्ग असून 1 ते 5 पर्यंत 86 विद्यार्थी तथा 6 ते 7 पर्यंत 27 विद्यार्थी असे एकूण 113 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि या ठिकाणी 2 शिक्षक आम्ही कार्यरत आहोत। अशा वेळी आम्हाला अभ्यासक्रम